हाय नमस्कार माझ्या अंगणवाडी कर्मचारी सेविका मदतनीस माझ्या भगिनींनो, तुम्हाला माझा सगळ्यांचा गोड नमस्कार. आणि तुमचा शनिवार आलेला आहे. तुम्ही खूप आतुरतेने माझ्या व्हिडिओची वाट बघता, मला माहीतच आहे. आणि म्हणून मी तुमच्यासाठी खास व्हिडिओ बनवत आहे. आणि सगळ्या तुम्हाला मोर्चाच्या संपाच्या बेमुदत संपाचा आज आपला 6वा दिवस आहे. काय घडामोडी चालल्या आहेत काय नाही मी सगळी माहिती तुम्हाला देणार आहे. पण तुम्ही एक लक्षात ठेवा, ज्या काही नवीन ह्या चॅनलवर आल्यात आज माझा प्रथम व्हिडिओ बघतात त्या बाजूला सबस्क्राईबचं बटन दाबा. कारण कसं आहे, पुढचे व्हिडिओ तुम्हाला नोटिफिकेशन येणार आहे. आणि मी एक तुम्हाला सांगते की मी व्हिडिओ बनवण्यासाठी खूप मेहनत घेते, खूप अभ्यास करते, खूप जणांशी चर्चा करते आणि मग जाऊन मी एवढी माहिती काढून व्हिडिओ बनवते. आणि हा व्हिडिओ अंगणवाडी सेविका एक वसीमा बनवत नाही आहे, तर हा संपूर्ण अंगणवाडी सेविकांसाठी आणि सेविकाकडून हा व्हिडिओ असतो माझा. तर तुम्ही लगेच पटकन सबस्क्राईब करा. माझा व्हिडिओ आवडल्यास तुम्ही लाईक करा, पूर्ण व्हिडिओ बघत जा. कारण काही जरी थोडा एक शब्द जरी सुटला तरी मला खूप आनंद होतो की मुलींचे मॅसेज येतात की तुमच्या व्हिडिओमध्ये खूप प्रोत्साहन येतं, आम्हाला खूप छान वाटतं आणि तुम्ही खूप चांगलं बोलता. पण तुम्हाला सांगू, मी जेव्हा नवीन अंगणवाडीत लागले होते 2002 जुलै 15, मला तारीख पण आठवण आहे, तेव्हा मी गावाहून आलेली. तुम्हाला आधी पण मी माझ्या व्हिडिओमध्ये माझी माहिती दिलेलीच आहे. पण परत अजून नवीन काही खूप जणी आल्यात व्हिडिओवर, त्यांना सांगते मी फक्त रडायची, इतकं रडायची मला फक्त रडू यायचं की मला नोकरीची वगैरे पैशाची भीती कधीच वाटली नाही. फक्त मला ना लहान मुलांचा खूप छंद आहे आणि त्याच्याबरोबर राहायची मला खूप आवड आहे. तर त्या मुलांपासून दूर होऊन हाही भीती मला नेहमी होती. मला याच्यामधून पैसे मिळतात आणि पैसे नाहीत मिळणार ही भीती माझ्या मनात कधीच आली नाही. कारण माझ्यामध्ये तेवढं टॅलेंट आहे की मी अंगणवाडीच्या मानधनाच्या दुप्पट तिप्पट पैसे कमवू शकते. पण हे माझ्या हक्काचे आहेत आणि ह्या नोकरीमुळे मी खूप स्ट्रॉंग झालेले. माझा शारीरिक, मानसिक आणि बौद्धिक विकास अंगणवाडीमुळे झालेला आहे. मुलांबरोबर शिकता शिकता मी पण शिकलेले आहे. आणि मला बोलायलासुद्धा साधं जमत नव्हतं. गावची माझी उस्मानाबादची लँग्वेज एकदम गावंढळ. मी उस्मानाबाद जिल्हा वाशी तालुका मांडव्या गावातली मुलगी आहे आणि उस्मानाबाद जिल्ह्यातच परंड्या तालुक्यातले माझं सासर आहे. तर एकदम मराठवाडा शुद्ध गावंढळ भाषा आमची. मला आता पण माझी तशीच भाषा आहे, पण थोडी सुधारणा कशी झाली तर मला बोलायला शिकले मी, जी हिंमत आली. कारण का सांगते माहिती आहे का, ज्या आता नवीन मदतनीस आहेत 20,000 नवीन मदतनीसची भरती झाली. त्याच्यामध्ये खूप काही मदतनीसला ऑफिसवरून फोन येतात, त्यांना कामं करायच्या धमक्या दिल्या जातात, ते खूप वगैरे. तर ते नवीन असल्यामुळे घाबरतात, मी पण घाबरायची. पण तुम्ही कसं आहे ना, आपल्या युनियनच्या संघटनेच्या संपर्कात राहा. ते व्हिडिओ टाकतात, माहिती टाकतात, ऐका, हिंमत येते. आज मला इथे बोलायची तुमच्यासमोर, एवढे व्हिडिओची माहिती सांगायची जी हिंमत आली संघटनेमुळे. मला बोलायला ब्रिजपाल सरांनी शिकवलं, मला कसं कमांड घ्यायचं आणि योग्य वेळेस कसं बोलायचं हे MM पाटलांनी शिकवलं. आम्हाला आशाताई आहेत, त्यांनी कसं संयम कसा बाळगायचा, कशी सहनशक्ती असते ती त्यांनी शिकवली. राजेश भाऊ आहेत, फील्डवर जाऊन कसं काम करायचं, कसं मुलींना आपल्या अंगणवाडी सेविकांना एकत्र घेऊन सगळ्यांना मिळून काम करायचं, कसं शांतपणे बोलायचं. आता बघा मी हळूहळू शांत होत आले. खूप राग होता कारण फक्त एकच होतं की मुलापासून वंचित व्हावं लागेल म्हणून. आणि आता हळूहळू मी शांत झालेली आहे आणि होत आहे शांत. आणि कुठं आक्रमक व्हायचं तिथं मी होणारच आहे. तर असं मला माझ्या संघटनेचे माझे जे पदाधिकारी आहेत, मान्यवर आहेत, त्यांनी मला खूप शिकवलं. 2002पासून मी लढा देत आहे. मी कोणत्या सुपरवायझरला, CDPOला, अधिकाऱ्याला कधीच घाबरले नाही. कारण मी काम पूर्ण करते. मी नेहमी बोलते, काम केलं की भीती वाटत नाही. बघा, दिवसभर तुम्ही ज्या दिवशी भांडण केलं, कुणाचं काही वाईट केलं, त्या दिवशी रात्री झोप येणार नाही. काहीच नाही केलं की ऑटोमॅटिक झोप लागते. कारण स्वतः रात्री आपण कोणाबरोबर असतो, स्वतःबरोबर असतो. स्वतःची स्वतःला उत्तरं द्यायची असतात. जगात लढण्यापेक्षा स्वतःबरोबर खूप लढावं लागतं. आधी स्वतःला जागेवरून उठवत, तर सकाळी उठ बाई, तुला जायचं आहे अंगणवाडीला, चल काम कर.
किती स्वतःच्या विनवण्या कराव्या लागतात आपल्याला, मग तर ती बाहेरची लोकं आहेत, तो जग आहे आणि वेगवेगळ्या प्रकारची लोकं आहेत. तुम्हाला एक बातमी आनंदाची सांगायची म्हणजे आज आपल्या कृती समितीच्या मान्यवरांनी यांची भेट घेतली मुख्यमंत्र्याची, त्यांना निवेदनपत्रक दिलेलं आहे. 6 दिवस झालेले आहेत. आपली मुलं खाऊपासनं आरोग्यसेवा याच्यापासनं सगळे वंचित आहे. संदर्भ सेवा, गृहपेटी सगळं बंद आहे आणि हे गोरगरिबांचं सरकार आहे आणि गोरगरिबांचं सरकार 6 दिवस झालं आमच्याकडे लक्ष देत नाही आहे. महाराष्ट्रात जो आमचा आहार पुरवठा होतो अंगणवाडी केंद्रातून, तो फक्त गोरगरीब मुलांना, आमची मुलं कुठून येतात हो? बिल्डिंगचे काम करणारी लोकं त्यांची मुलं, कंपनीत काम करणाऱ्या लोकांची मुलं, घरकाम करणाऱ्या महिलांची मुलं, आमची मुलं खूप गरीब तबक्यातले असतात की 2-3 वेळच्या जेवणासाठी आईवडील दिवसभर काम करत असतात. तिथली मुलं आमच्या येतात, त्या मुलांचा खाऊ बंद आहे. तर आमच्या खरंच सरकारने विचार करावा. आदित्य तटकरी ताईंबरोबर पण ऑनलाईन मीटिंग झालेली आहे. आज शिंदे भाऊंना भेटून आपल्या मुख्यमंत्र्यांना सगळं निवेदनपत्रक माहिती दिली आहे. 15 तारखेला आपला नागपूरचा मोर्चा आहे. त्या मोर्चात सगळ्या नागपूरच्या जवळपास इकडच्या तिकडच्या ज्यांना जायचं त्यांनी सगळ्यांनी सहभागी व्हायचं आहे आणि मोर्चातून आपल्याला 15 तारखेपर्यंत आपला निर्णय निघेल असं आपण सगळ्यांनी, आम्ही 16 सोमवार तर करतच आहोत. आता आमचा दुसरा सोमवार होणार आहे. सगळी तयारी झाली, त्याच्यामध्ये पण बिझी असते मी आणि एवढी इकडून तिकडून माहिती काढून तुमच्यासाठी खास वेळ काढून व्हिडिओ बनवावा लागतो. हे बघा, मला चष्मासुद्धा लावावा लागतो कारण मोबाईलच्या समोर एवढ्या वेळ बसून आणि मोबाईलवर काम करून वगैरे ना डोळ्यात पाणी येतं. म्हणून मी कधी पण व्हिडिओ बनवताना मोबाईल यूज करताना चष्मा लावते. तुम्ही पण अंगणवाडी सेविका चष्मा लावत जा. आपलं स्वतःच्या आरोग्याच्या आधी लक्ष ठेवा, मी तुम्हाला नेहमीच बोलते. तर ह्या गोष्टी झालेल्या आहेत. आता आमच्याकडे पण खूप नवीन मदतनीस आल्या आहेत आणि त्यांना पण खूप फोन आले, हे वगैरे झालं सगळे. पण आता सध्या आमच्या मुख्य सेविकाकडून काही दडपण कोणाला नाही आहे. संपाचे सगळ्यांना पत्रक गेलेले आहेत तर वगैरे काय नाही. तर ज्या नवीन मदतनीस आहेत त्यांना आमच्या सेविका मैत्रिणींनी आत्मविश्वासामध्ये घेतलं. आम्ही सगळ्यांनी त्यांचा एक ग्रुप बनवला. त्यांना वेळोवेळी संघटनेचे व्हिडिओ मॅसेज टाकतो म्हणजे त्यांना हिंमत आली आणि त्यांनी उत्तरं द्यायला आता सुरुवात केली. ही एक आनंदाची गोष्ट आहे. कारण कसं, त्या लागल्या आणि लगेच ह्या सगळ्या गोष्टी झाल्या. भीती वाटते नक्कीच, नवीन असल्यावर माणसाला भीती वाटते. मला तर वाटायचं की आधी ह्यांच्यामुळंच माझं अंगणवाडी हे मला काढून टाकतील अशी खूप मला भीती वाटायची. पण आता मला समजलं येतं की अंगणवाडीमुळेच ह्या सगळ्या आहेत. ह्यांच्यामुळे आम्ही नाहीत, अंगणवाडीमुळे ह्या आहेत. कारण जर अंगणवाड्यात नसत्या तर मुख्य सेविका कुठून आल्या असत्या, मदतनीस कुठून, मुख्य सेविका कुठून आल्या असत्या, अधिकारी कुठून आले असते आणि एवढा मोठा जो बजेट आहे यांना कुठून पास झाला असता आणि कुठून यांनी खर्च केला असता. बरोबर आहे का नाही? तर आमचा जो बाल विकास प्रकल्प आहे ना, तर त्याचं नावच आहे बाल विकास प्रकल्प. तर डोक्यात जेवढे केस आपण मोजता येत नाहीत ना, तेवढा बाल विकास प्रकल्पामध्ये घडामोडी आहेत. आपल्याला खूप खोलवर जावं लागतं याचा अभ्यास करायला. किती जणांचे याच्यावर पोट भरतायत, किती जणांना नोकऱ्या आहेत, किती जणांना रोजगार आहे. आता मुख्य सेविका जर कुठे सेविकावर मदतनीसवर अन्याय करत असतील तर मला त्यांना एकच कळकळीची विनंती आहे, सांगावं असं वाटतं. जर व्हिडिओ मुख्य सेविकेला पाठवत असेल तर कुणी पाठवा की तुम्ही पण आमच्यामधून होता आणि तुम्हाला एक स्कोप मिळाला. तुम्हाला मदतनीसमधून सेविकामधून मुख्य सेविका हा एक प्लॅटफॉर्म मिळाला. तर तुम्ही नवीन मुलीवर असा अन्याय करू नका, त्यांना दडपशाही करू नका. कारण आम्ही सगळ्या पूर्ण महाराष्ट्र जर संपात बेमुदत सहभागी आहोत तर तुम्ही तुमच्या नोकऱ्या करा. फक्त तुम्ही माहिती द्या तुमची जी आहे द्यायची. पण आम्ही काही काम करणार नाही. आम्ही सांगितल्यावर फोन करून रात्री बेरात्री मुलींना घाबरवायची कामं करू नका. कारण आम्हाला मग आमच्या परीनं कामं करायला लावू नका. कारण आम्ही शांततेनं आमचा संप करतो आहे. तुम्ही पण शांततेने ऐकून घ्यावं. सगळ्यात मोठा आपला ठाणे, तिथले आपले मुख्यमंत्री, कुपोषणाचे प्रमाण तिथंच जास्त असतात. आदिवासी पाडे तिथंच जास्त आहे. तर खरंच मी सांगते तुम्हाला, आता त्या मुलांचं काय होत असेल मला खरंच काळजी लागली आहे. आपला डहाणू जिल्ह्यात, त्याच्यामध्ये कोसबाड, जव्हार, मोखाडा वगैरे तिकडची जे गाव आहेत, सगळी शहर आहेत ना, तिथे आदिवासी मुलांचं एवढं कुपोषण असतं. किशोरवयीन मुलींना एवढा खाऊचा वगैरे गोळ्यांचा अभाव असतो, शिक्षणाचा अभाव असतो. त्या जागी हे सगळं बंद आहे. आता 6 दिवसात कुपोषण वाढलंच असणार आणि अजून किती हा खेचाताणी करणार तुम्ही. आमचे प्रश्न सोडवा.
लहान लहान मुलांचा विचार करा, ते तुमचे भावी नागरिक आहेत, आम्ही ते नागरिक घडवत आहोत, आमचा विचार करा. आम्हाला काय खरंच आम्हाला खूप वाईट वाटतं आहे की आम्ही हा संप केला आहे, मुलांचा खाऊ बंद केला आहे, त्यांच्या सेवा बंद केल्यात. आम्ही 6 सेवा देतो, सगळ्यांना माहिती आहेत त्या, म्हणून रिपीट नाही करत, वेळ जातो. तर त्या सेवा बंद झालेल्या आहेत, त्याचा खूप वाईट परिणाम आपल्या महाराष्ट्रावर होणार आहे. कारण जर मुलं कुपोषित झाली आणि आईच्या गर्भात मुलांचा जर म्हणजे उपजत मृत्यू वगैरे हे कारणं वाढणार आहेत. कारण महाराष्ट्राला आम्ही चांगलं कुपोषणमुक्त लेवलवर आणलेलं आहे. तर तुम्ही हे परत असं करून आम्हाला कुपोषणाच्या मार्गावर नेऊन सोडल्यावर आम्ही परत आल्यावर आम्हाला खूप त्रास होणार आहे काम करायला. कारण त्या मुलांना दुपटीने आहार द्या, आईंना समजा अगरबत्ती घ्या, आरोग्यसेवा दे, आमचे कामं वाढणार आहेत. आम्ही 1 महिना काम नाही केलं, तुम्ही आमचं मानधन कपात करणार आहेत, पण आम्हाला गेल्यावर दुप्पट काम करायचे आहेत. कारण आता पण आमच्या एरियातल्या लोकांचे फोन येत आहेत आम्हाला, टीचर हे करणे का, एक माणूस म्हणून आम्हाला त्यांना उत्तर द्यावंच लागतं. तर शेवटी हा अन्याय सरकारने करू नये, लवकरात लवकर निर्णय घ्यावा. आणि जर सरकार स्वतःच्या जिद्दीवर अडलं तर पण आता आम्ही पण जिद्दीवर आहोत. आम्ही आमच्या मागण्या पूर्ण मान्य झाल्याशिवाय आम्ही मागे हटणार नाहीत. नागपूरच्या जिल्ह्याला आपली पूर्ण ताकद दाखवा. आपली कृती समिती, आपले सगळे पदाधिकारी, मान्यवर संघटनेचे खूप मेहनत घेत आहेत. तर हे लक्षात ठेवा. हे बघा, आपण एका घरात आहोत, तर घरात भांडी असली की वाजतातच. मी तुम्हाला एक सोपी गोष्ट सांगते. आपली संघटना आणि आपल्या ऑफिस ह्याच्यामध्ये काय फरक आहे. आपली संघटना म्हणजे आपलं माहेर आहे, जिथे आपल्याला चांगलं घडवलं जातं, शिकवलं जातं. पुढे आपण जाणार आहेत सासरला, त्याच्यासाठी आपल्याला खूप काही समजवलं जातं. आणि ऑफिस म्हणजे आपलं सासर आहे, तिथे आपल्याला करावंच लागतं. कधी कधी बघा, तुम्ही तुमच्या घरात बघा, कधी आपल्याला वाटतं दिराला चहा देऊ नये, सासऱ्याला जेवण देऊ नये, देवाच लागतं. पण तेच जर आपण आपल्या घरी असलो, पप्पाला बोललो आज चहा करायला मन नाही, राहू दे बाळा मी बाहेरून आणतं, तसंच आपल्या संघटनेचं आहे. आपल्या संघटनेने कुठे कुणावर दडपशाही केली, कुणाला महिलेनं कोणी सेविके मदतनीसवर संघटने करून अन्याय झाला. बघा, 1-2 केस सगळीकडेच होत असतात. काही पदाधिकारी, सगळ्यांचे वेगवेगळे विचार, सगळ्या वेगवेगळ्या विचारांच्या लोकांना, खास करून महिला तर आमचं डोकं नेहमी पाऱ्यावरच असतं. आम्हाला कोणी काय बोललेलं लवकर आवडत नाही. सगळ्या महिलांचा आपला प्रॉब्लेम आहे. महिलांना आपल्याला खूप इगो हर्ट होतो, आपल्याला वाईट वाटतं, कुणाला रडायला येतो, कुणाला राग येतो, कोणी रुसतात आणि कोणी वेड्या माझ्यासारख्या हसतात. तर माझ्यासारखे वेड्या हसत राहा, लक्षात द्यायचं नाही आपल्याला काय चाललं आहे आणि काय नाही. आपल्याला फक्त आपल्या जेवढी संघटना सांगते तेवढंच करायचं आता सध्या. बघा, चांगल्या संघटनेनं सगळ्या पूर्ण महाराष्ट्राला सगळ्या सेविका मदतनीसला सहभागी केलं. सगळे संघटना एकत्र झाल्यात, पण त्याच्यामुळे आपल्या सिंहाचा वाटा आहे तो आपल्या कृती समिती संघटनेचा. आणि मला माझ्या संघटनेवर खूप अभिमान आहे की त्यांनी आम्हाला घडवलं आहे, आम्हाला घडवलं आहे, आम्हाला बोलायला शिकवलं आहे, आमच्यामध्ये हिंमत आली. हे बघा, एक ताकद असलेल्या माणसामध्ये, हत्तीमध्ये किती ताकद असते, पण त्याला ना, हत्तीचंच तुम्हाला एक गोष्ट सांगते, लहानशी उदाहरण देते. हत्ती लहान असतो, मग तो काय करतो, त्याचा मालक त्याला एका साखळीत बांधून ठेवतो. लहान असतो तर नेहमी एक पाय त्याला सवय होते, ऑटोमॅटिक पाय जाऊन घालतो आणि तो साखळीत अडकून असतो. मग तो हत्ती मोठा होतो तरी तो त्या साखळीत ऑटोमॅटिक पाय जाऊन घालतो. कारण त्याला माहीतच नसतं की मी एवढा धिप्पाड हत्ती झालेला आहे, मला आता काही गरज नाही ह्या साखळीची, मी साखळी तोडून जाऊ शकतो. त्याला हे समजत नाही, कारण त्याची तशी सवय झालेली आहे. तर काय होतं, ताकदीनं काय होत नाही, हिंमत देणारं पाहिजे. तर ती हिंमत आपल्याला आपल्या संघटनेने दिलेली आहे. बघा, एक मुंगी स्वतःपेक्षा 100 गुणा जास्त वजन उचलते. तुम्ही बघा, एक ब्रेड पूर्ण एक मुंगी घेऊन जाते का? तिच्याकडे काय असते, ताकद असते का? नाही, तिच्याकडे हिंमत असते. तिला माहिती मी हा ब्रेड घेऊन जात तर माझ्या दुसऱ्या बहिणी मला येऊन सावरणार आहेत, मला कुठे पडू देणार नाहीत, मला प्रोत्साहन देणार आहेत. तिला आपल्या मुंग्यांच्या टीमवर सगळ्या तिची हिंमत असते, म्हणून ती एकटीच घेऊन जाते. आणि आमच्या पण अशा खूप पदाधिकारी आहेत युनियनच्या, ज्या एकटाच पूर्ण ऑफिसरला तोंड देत आहेत, एरियांच्या लोकांना तोंड देतात, उत्तरं देत आहेत. तर ती आपल्याकडे जी हिंमत येते ती आपण सगळे एकत्र आहोत म्हणून. तर कुठे थोडं चाललं असेल तर ते करून 1-2 सेविका असतात, घाबरतात, ऑफिसला बोलतात वगैरे, तर जाऊ द्या, त्याच्यानं काय होत नाही. सध्या आपण 2,10,000 अंगणवाड्या पूर्ण बेमुदत संपात महाराष्ट्रात सामील आहोत.
20,000 नवीन मदतनीस सामील आहेत आणि मिनी अंगणवाड्या पण सगळ्या आपल्याकडे सामील आहेत आणि म्हणून आपला संप हा खूप जोरात चाललेला आहे. त्याच्यात मला फक्त एकच दुःख होतं की मुलं खाऊपासून वंचित आहेत, तर त्यांच्या पालकांना पण थोडी जबाबदारी. आता बघा पालक कसे फोन करतात, अरे टीचर बघा ना, माझा मुलगा 2 तास तिथे बसायचा, मला सोडून किती मोकळं वाटायचं, घरचं मी सगळं काम करायचे आणि तू चांगल्या गोष्टी शिकून यायचा हो. आता मुलं खूप त्रास देतात घरी, ह्या मुलांना आता आम्ही दुसऱ्या शाळेत पण टाकू शकत नाही. तर आमचे जे अंगणवाडीचं जे आमचं शिक्षण असतं मुलांचं, ते आम्ही गाण्यातून, गोष्टीतून, खेळातून. तुमचा एक मूल आहे 3 वर्षाचं, तुम्ही घरात किती कंटाळता, 2-3 तासांनी तुमच्या मुलावर तुम्हाला कंटाळा येतो का नाही? आमच्या प्रत्येक अंगणवाडी सेविका मदतनीसकडे 50-50 मुलं तरी असतातच. 50 मुलांमधून 35 मुलं हजर असतात खाऊसाठी, खेळण्यासाठी, गाणी गोष्टीसाठी. सॉरी. तर ती 35 मुलांना दोन जणी कशा सांभाळतात? काहीतरी आम्हाला नॉलेज आहे ना. आणि वेगवेगळ्या प्रकारचे पॅरेंट्स, काही मुलं खूप लाडाचे असतात, काही मुलं अशी असतात, काही मुलांना आजार असतो, काही मुलांना फिट येत असते, काही मुलांचे काही प्रॉब्लेम हेल्थ असतात. सगळ्यांना आम्हाला सांभाळून घ्या. कोण मूल पडलं, कुणाला लागलं, हे सगळ्या. पण आमची जी ट्रेनिंग आहे ना, जे आम्ही शिकलेलं आहे ते मुलांना शिकवतो, तर त्याच्यामधून आम्ही तेवढी मुलं एकत्र सांभाळतो 2 ते 3 तास. तर आता सगळी मुलं मिळून किती त्रास देतात हे आम्हाला पालकाचा फोन येतो ना, मज्जाच वाटते. सांभाळा तुमची मुलं, तुम्ही 1 महिन्याला आणून सोडलं, झाले मोकळे, आता सांभाळा तुम्ही पण. म्हणून त्यांना पण जबाबदारी वाढलेली आहे. आणि जे पालक नेहमी तक्रार करतात, त्यांच्या तक्रारी समजून ते प्रेमाने फोन करतात, अरे टीचर कधी येणार तुम्ही, मुलं आठवण काढतात असं वगैरे. तर असं आपला लढा लागलेला आहे मुलांबरोबर. तर भगिनीनो, आपल्याला मुलांबरोबर राहायचं आहे, लवकरात लवकर परत जायचं आहे. म्हणून सगळ्यांनी आता सध्या फक्त एकच गोष्ट करायची की तुम्ही ज्या पॉवर शक्तीला मानता, कोणी देवाला, खुदा, भगवान, जीजस, जे तुम्ही जे मानता, ज्या गॉडला मानता, जी पॉवर शक्तीला मानता, त्यांना फक्त एकच विनवणी करा की आमच्या लहान बाळांबरोबर आम्हाला लवकरात लवकर जाऊ द्या, आमचं दुप्पट मानधन होऊ द्या, आम्हाला शासकीय दर्जा मिळू द्या, आमच्या पेन्शनचे प्रश्न सोडवा. एक ताईचा बघा आता आपल्या मृत्यू झाला, त्या 75 वर्षाच्या होत्या, त्यांनी खूप चांगली कामं केली. तर त्यांच्याविषयी आमच्या ग्रुपमध्ये आलं होतं. त्या ताईला आज श्रद्धांजली आहे. आपल्या अंगणवाडी ताईची आपण आठवण करून आपण श्रद्धांजली द्यायची, कारण ते हजार लोकांच्यामध्ये काम करणारे आज 1000 लोकांच्यामधून गेला म्हणजे तेवढी लोकं पोरकी झाली. कारण अंगणवाडी सेविका म्हणजे हे एक व्यक्ती नाही, हा पूर्ण विचार आहे, एक पूर्ण संस्था आहे. किती प्रकारची लोकांना आपल्याला हाताळायची सवय झालेली, हँडल करायची. आपण सगळ्यांना ट्रेनिंग घेतल्यामुळे. आणि आपल्या अंगणवाडी सेविका कुठं पण बोलायला खूप चांगलं बोलतात. पण जर राग आला, कारण सत्यावर राग येतो. काही लोकांना वाटतं की आम्ही पगारीसाठी, मानधनासाठी काम करतो. अहो, एवढ्या टॅलेंटेड आहेत अंगणवाडी सेविका, खूप जास्ती पैशाच्या पेक्षा कमवू शकतात. पण हा जो लळा लागला ना, जो छंद लागले ना, जो सवय लागली ना, कोणी तर म्हणतं तुम्हाला हा रोग आहे. मला तर खूप जण बोलतात, काय होते अंगणवाडीत तुम्हाला, काय तुम्हाला त्या तेवढ्या खोलीत शिकवायला जमतं, काय तुम्हाला आवडतं, तुम्ही चला आमच्याबरोबर हे काम करा. का तुम्ही किती छान बोलता, तुम्ही लोकांना सांभाळू शकता, तुम्ही कंपन्या, मला किती जॉब ऑफर येतात, मला बिझनेस करायचं पण टॅलेंट आहे. पण मला तो लळा आहे ना, तो मुलांबरोबर, आणि तो जे ट्रेनिंग आहे आणि जी पॉवर आहे आपल्या संघटनेकडून, ती मला खूप आवडते आणि मला इथंच राहावंसं वाटतं. खरंच सांगते तुम्हाला. दुसरी गोष्ट म्हणजे जर राग आला तर योग्य वेळी राग येऊ द्यायचा. आता बघा, आपल्याला उतरायचं म्हणजे उतरायचं नागपूरच्या मोर्चाला. आज मुख्यमंत्र्यांनी फक्त भेट घेतलेली आहे, आपल्याला काही आश्वासन वगैरे काहीच दिलेलं नाही. आणि आश्वासन तर आपल्याला नकोच आहे. आता आपल्याला GR घेऊन उठायचं, हलायचं आणि संप मागे घ्यायचा आहे. खूप मेहनत घेतलेली आहे संपामध्ये. तर आपल्या सगळ्या अंगणवाडी सेविका, मदतनीस, सगळ्या ह्याच्यामध्ये पूर्ण 100% 100% उतरा. सगळ्या अंगणवाड्या सगळ्या बंदच आहेत, पण कोणी काय हालचाल केली तर तिथे पण जाऊन कुणाला प्रेमाने समजा, साम दाम दंड करा शेवटी. आणि सगळ्या संपात तर सहभागीच आहेत. सगळे मेसेज चांगलेच येत आहेत. आम्ही आमच्या एरियात हे काम करतो, ते पूर्ण महाराष्ट्राचा ग्रुप आहे. ग्रुपमध्ये आम्हाला चांगल्याच अपडेट येत आहेत. तरी दुसरी गोष्ट, एक तर आपल्या अंगणवाड्या लवकरात लवकर सुरू झाल्या पाहिजेत, त्यांनी आमच्या मागण्या मान्य केल्या पाहिजेत. दुसरी गोष्ट म्हणजे
काही होऊ द्या, आपल्या अंगणवाडी प्रकल्पाचं खाजगीकरण होऊ द्यायचं नाही. आपल्याला कंत्राटदारी बनायचं नाही. आपल्याला जे आहे तेच आम्ही काम करणार आणि आम्हाला शासकीय दर्जा दिला पाहिजे. आम्ही शासनाचे कर्मचारी आहेत, तर शासनाच्या कर्मचाऱ्यांना आम्हाला पगार दिला पाहिजे. कारण आमच्या काही सेविकांना जी वागणूक मिळते, ज्या घाबरतात, त्यांना पर्सनल स्वतःच्या सेक्रेटरी समजतात का ऑफिसर आणि सुपरवायझर. जेव्हा या हे काम करा ते काम करा, ते तुमच्या त्या सेक्रेटरी नाहीत, त्या सेविका आहेत, मानधनी आहेत. मानाबरोबर धन मिळतं, म्हणून त्यांचा मानधन जो मिळतो त्यांचा मान सन्मान झालाच पाहिजे. नाहीतर कसा करायचा हे आम्हाला सगळ्यांना मिळून करवायला येतो. तर तुम्हाला मान मिळाला पाहिजे. मानधन घेत आहेत तुम्ही, मानधन घेत आहेत का? पगार घेणाऱ्यांना ऑर्डर असते, मानधन घेणाऱ्याला रिक्वेस्ट असते, विनंती असते. हे लक्षात ठेवा. अंगणवाडी सेविका म्हणजे कोणती काय कुणाची सेक्रेटरी नाही आहे की तिची पर्सनल कामं करायला. अंगणवाडी सेविका ही शासनाची नोकर आहे, तर तिला शासनाचा दर्जा का नाही? मग आम्ही व्हॉलेंटरी काम करतोय, मानधन आहे, तर मानधन लोक कशी काम करतात माहिती का तुम्हाला? आलं मनाला गेलं शेणाला, नाहीतर बसलं उलाला, हे मानधनी लोक काम करतात. तर मग तसं करायचं का आम्ही काम? पण त्या बाळांच्या छोट्या छोट्या प्रेमापोटी, त्या गरीब गरोदर स्त्रियांसाठी, त्या खाऊ न मिळत असलेल्या स्तंदा मातासाठी आम्ही धडपडतोय म्हणून आम्ही मूर्ख आहोत का? त्या किशोरवय झाल्या 11 वर्षाच्या, त्यांच्यासाठी काय सुविधा देता तुम्ही सरकारला? माझा प्रश्न आहे. आणि मुख्य सेविका म्हणतात जाऊन त्यांचा आढावा घ्या. आढावा घ्या म्हणजे नेमकं करायचं काय? त्यांना अडवून विचारायचं, बाई तू काय खाते, काय पिते, कुठं चालले, आणि त्यांना सूचना द्या. त्यांना सांगा हे खा, ते खा, खजूर खा आणि खोबरं खा, आणि हे का कुठून आणायचे पैसे? ज्या घरात मुली 10 वर्षाची मुलीच्यावर जबाबदारी असते, आईवडील कामाला गेल्यावर तिला घरी डाळ भात शिजवावा लागतो, त्या मुलीने कुठून खायचे? हिमोग्लोबिनचे कॅम्प लावतो आम्ही. आता सरकारकडून त्या सुविधा नाही, मेडिसिन बॉक्स नाही, काय नाही. ह्या भावी माता आहेत, पिढ्या घडवणाऱ्या आहेत स्त्रिया. मग त्यांच्यावर एवढा अन्याय का होतो आहे? आणि फक्त किती 2-3% मंत्री आणि खासदार आमदार स्त्रिया आहेत. बाकीचे तर तुम्ही पुरुषप्रधान संस्कृती असल्यामुळे सगळी तुम्हीच मजा करतायत. पगार तुम्ही मोठमोठ्या खातायत, फंड तुम्हालाच माहिती. कुठे जर काही स्त्री आमदार, नगरसेवक, खासदार असतील तर त्यांना कसं पुढं जाऊ द्यायचं नाही, याच्यावर तुमचे लक्ष असतं. तर ह्या स्त्रियांना तुम्ही असं करत असाल, अहो आम्हाला आरक्षण दिलं का? आम्हाला आरक्षण नव्हतं का? आम्हाला पहिल्यापासूनच आरक्षण आहे. आम्हाला खूप वर्षापासून आरक्षण आहे. मुस्लिम लोकांमध्ये बेटी बचाओ का नारा पहिले हमारे हुजूर ने लगाया था. आणि हे बघा, तुम्ही एक महादेवाचं वाहन कोणतं आहे? बैल. पार्वतीचं वाहन कोणतं आहे? वाघ. स्वतः बैलवर बसून आपल्या पत्नीला वाघावर बसवलं. आम्हाला तेव्हापासून आरक्षण आहे. तुम्ही काय आता आरक्षण दिलं, नवीन काम केलं? उलटं आमच्या सगळ्या इंडियामध्ये, महाराष्ट्रामध्ये रेप केस वाढले. किती मुलींवर अन्याय होतो आहे, किती महिलांवर अत्याचार होत आहे, याचा लक्ष तुम्ही. आम्ही अंगणवाडी सेविका असल्यामुळे घरोघरी गृहभेटीला जातो, म्हणून आम्हाला सगळी माहिती असते. किती व्यसन वाढले. तर स्लम एरियाच्या भागात सगळे व्यसनाने जडलेली लोक असतात आणि त्या स्त्रिया तिथे राहतात. त्या मुलांना आम्ही खाऊ वाटतो आणि तसल्या मुलांचे तुम्ही आता खाऊ बंद करून, तुम्हाला पहिल्याच दिवशी निर्णय घ्यायचा होता की नाही तुम्ही खाऊ बंद करू नका, आम्ही तुमच्याशी बोलू. आता आम्हाला तटकरीताई बोलतात की संप मागे घ्या, आपण चर्चा करू. अहो करा ना चर्चा, त्याच्यात मागे काय घ्यायचं आहे? कुणाचा विचार करताय तुम्ही? ठेकेदाराचा विचार करतायत का, जे करोडो रुपये आमच्या जीवावर कमवतात? का अंगणवाडी सेविकांचा विचार करतायत? का आमच्या त्या चिमुरड्या मुलांचा विचार करतात? कुणाचा विचार चाललाय तुमच्या मनात? 6 दिवस झाले आज, मग तुमच्या झोपा उडत नाहीत का? महाराष्ट्रात एवढा गोंधळ चाललाय, मग मतदानाच्या वेळेस तुम्ही आमच्याकडे आलात तर आम्ही काय करू याचा विचार तुम्ही करावा आणि पुढचं भविष्य तुम्ही तुमचं बघावं. कारण 2,10,000 अंगणवाडी सेविका हे काय खाण्याचं काम नाही आहे. हा नेटवर्क खूप स्ट्रॉंग आहे आणि आम्हाला हलक्यात घेऊ नका. पेटून उठलं तर पेटवून टाकू आणि जर जळून उठलं तर जाळून टाकू. आता ह्या अवस्थेत आम्ही आलेलो आहोत. आम्ही जर सगळ्या 2 लाख महिला रस्त्यावर उतरल्या तर कोण काय करणार आहे आमचं, हेच आम्हाला कळत नाही. म्हणून तुम्ही गप गुमान आमच्या सगळ्या मागण्या मान्य करा
आम्ही संप मागे घेणार नाहीत आणि नुकसान गोरगरिबाचं होतं आहे. तुम्ही ग्रीन रूममध्ये बसल्या लोकांचं नुकसान होत नाही. तो असा बोलला, हा असा बोलला, त्यांनी असं केलं, त्यांनी. मला तर हे महाराष्ट्राचं आता दुर्दैव वाटतंय की सगळं एवढं चांगलं आमचं राष्ट्र असून तुम्ही ह्या महाराष्ट्रात कुठं नेऊन सोडलं. हे जे तिरकोणी चिरकुट सरकार आहे, काय चाललंय आता. जेव्हा अजितदादा मागच्या वेळेस बोलले होते की 100 आमदाराची मागणी आहे, अंगणवाडी ताईचं सगळं काम झालंच पाहिजे, खूप महत्त्वाच्या आहेत, त्यांची कामं करून द्या, ही मागणी मान्यच करा, अध्यक्ष महोदय हेच करा. आम्ही तो व्हिडिओ पण बघितला. मग आमचे पालकमंत्री आम्हाला भेटले होते आणि त्यांनी पण आश्वासन दिलं, ते पण बोलले आम्ही करतच आहोत. मग काय झालं, हा 10 महिने आधीच्या एक मागच्या वर्षीचंच आहे हिवाळी अधिवेशनातल्या गोष्टी. मग तुम्ही वर्षभर काय झोपा काढताय का? लोक मरतात, गोरगरिबाची मुलं, आणि तुम्ही झोपा काढतात का? मग काय तुम्ही जनताच तुमच्याकडे नसल्यावर तुम्ही पुढे आमदार कसे होणार याचा तरी तुम्ही विचार करतायत का? म्हणून सगळ्या आमदार खासदारांनी आमचा हा मुद्दा काढावा अधिवेशनात आणि आमचं बिल पासच करून घ्यावं. आणि सगळ्यात मोठी गोष्ट की आमचा बजेट वाढवला पाहिजे. दिल्लीवरून गल्लीत काय येत नाही तर गल्लीवरून अंगणात कसं येईन ह्याचा विचार करा. आम्ही नुसत्या इकडा बोंबा मारून सगळ्यांनी आरडाओरडा करून अंगणवाड्या बंद करून काय उपयोग होणार आहे जर तुम्ही बजेटच नाही वाढवलं. अहो, विहिरीतच पाणी नाही तर पवरा टाकून काय फायदा, पवऱ्यात काय येणार आहे ह्याचा विचार केलाय का कुणी? आणि उठून खुटून सगळे खाजगीकरण चाललंय. आम्ही अंगणवाडीचं काय होऊ द्या, खाजगीकरण होऊ देणार नाही. नाहीतर ही अंगणवाडी, ही दुकान जी सगळ्यांची घरं चालतात त्याच्यावर ना बंद करा. आम्ही अंगणवाडी सेवका काही दुसरं काम करू. जे सगळ्यांची दुकानं चालतात ना ते बंद करा. नाही, आता अंगणवाडीचं खाजगीकरण होऊ द्यायचं नाही आणि कमी मानधनात आणि आहाराचा दर्जा वाढवा हे सगळं काम करायचं नाही. आम्ही हे होऊ देणार नाही. आम्ही संप मागे घेणार नाही. आम्ही किती लढायच्या लढू, आम्ही शांतपणे राहू. आमच्यामध्ये आता एवढी हिंमत आलेली आहे किंवा आर किंवा पार. आता आम्ही मागे हटणार नाही, कारण आम्ही आमचे स्वतःचा निर्णय आहे. हा अंगणवाडी सेविका मदतनीसना आम्ही परतीचा दोर कापून टाकलेला आहे आणि सगळ्या अंगणवाडी सेविका कर्मचारी मदतनीस माझ्याबरोबर शपथ घ्या की आम्ही मागे हटणार नाही. आमचा काय तरी निर्णय हातात GR आल्याशिवाय आम्ही संप मागे घेणार नाही. घ्या शपथ. मी अंगणवाडी सेविका अशी शपथ घेते की माझा जोपर्यंत निर्णय लागत नाही तोपर्यंत मी संप मागे घेणार नाही. मला अंगणवाडी सेविका म्हणून 26,000 आणि मदतनीस म्हणून 20,000 मानधनात भरघोस वाढ झाली पाहिजे. कर्मचाऱ्याचा अंगणवाडी कर्मचारी शासकीय दर्जा मिळालाच पाहिजे. ग्रॅज्युइटी लागू झालीच पाहिजे. मिनी अंगणवाडी केंद्राचं रूपांतर केंद्रात झालंच पाहिजे आणि मुख्य सेविका ह्या सेविकामधून झाल्याच पाहिजे. डायरेक्ट 12वी पास मदतनीसांना सेविका बनवलंच पाहिजे. ह्या सगळ्या आमच्या मागण्या आहेत आणि आम्हीही आमची शपथ आणि आमचे जे 16 सोमवारचे आम्ही उपवास करतोय, 16 सोमवारपर्यंत आमचं काही नाही झालं तर आम्ही अमर उपोषणाला बसणार आहेत. ही धमकी नाही, ही चेतावणी नाही, तर आता आमची ऑर्डर आहे आणि आम्ही इलेक्शनमध्ये वोटिंगमध्ये मग दाखवून देऊ की काही जण बोलतात की काय फायदा नाही, मशिनीवर वोटिंग होतं आणि काही फायदा नाही, तुम्ही मेहनत करू. आम्ही मशिनीच लावू देणार नाही. आम्ही अंगणवाडी सेविका मदतनीस कर्मचारी मिळून सांगतो, आम्ही एरियातल्या लोकांना मतदान केंद्रापर्यंत जाऊ देणार नाही. कुणाची वोटिंग होते आणि कोण जिंकून येते तेच बघायचे. जर आमच्या मागण्या मान्य नाही झाल्या तर आम्ही नेहमी नारा लावतो, आमच्या मागण्या मान्य करा नाहीतर खुर्च्या खाली करा. हे बघा, आम्हाला प्रेमाने समजायला येतं, रागाने येतं आणि आता आम्हाला ॲक्शनमध्ये उतरायला येतं. आता बस झाली लाचारी. आता अंगणवाडी कर्मचारी नाही बिचारी, आता ती आहे डोक्यानं विचारी आणि उतरणार आणि काढणार चांगलीच कसारी. तर तुम्ही सगळ्यांनी लक्ष द्या आणि धन्यवाद. आणि माझ्या अंगणवाडी सेविका मदतनीसनो, तुम्ही जी मी वसीम आहे, जसं तू प्रतिमा आहेस, तू स्वाती आहेत, तिला सांभाळ, तिला जप. कारण हे वडाचं झाड आहे अंगणवाडी सेविका आणि हे वडाचं झाड सगळ्यांना सावली देतं. तर आपल्या आजूबाजूच्या अंगणवाडी सेविका मदतनीसना पण सांभाळून घ्या. जर पानं बिखरली
तर ती वाऱ्याने उडून जातात आणि झाडाला जर पाणी चिटकून असली तर सगळ्यांना सावली देतात. हे लक्षात ठेवा. आपण वडाच्या झाडाप्रमाणे आहेत. आपण मध आहोत, मधाचे पोळे आहोत. पण का जर त्या मधाच्या पोळ्यावर कोणी दगड मारला तर त्याचं तोंड चावून सुचवल्याशिवाय आम्ही राहणार नाही. आणि जास्तीत जास्त मधाचे पोळे वडाच्याच झाडाला असतात. हे पण तुम्ही जाऊन बघा, निरीक्षण करा. आणि माझ्या महाराष्ट्रात कुपोषण होऊ देऊ नका. आणि जर झाला तर सरकार जबाबदार राहील. आणि पुढच्या वेळी तुमचं सरकार तर काय तुम्ही एरियात पण दिसू देणार नाही. आणि तुम्हाला आम्ही इथे कुठेही तुम्हाला आम्ही काही करू देणार नाही, हे लक्षात ठेवा. कारण महिला चिडल्या तर काय करतात हे सगळ्यांनाच माहिती आहे. घरच्या पुरुषांना चांगला अनुभव आहे. तर आमची आता ह्या आमच्या आमदार, खासदार, मंत्रिमंडळातल्या पुरुषांना पण विनंती आहे, नंतर आम्ही धमकी देऊ आणि नंतर आम्ही चेतावणी देऊन आमचं काम करून टाकू. नाही केलं तुम्ही तर तुम्हाला खुर्च्यावरून वळवून टाकू. हे कारण आमच्या बोटात जादू आहे, लक्षात ठेवा. आणि अशी 1000 बोट आहेत मतदानाला येण्यासाठी. आम्ही ती मध्येच रोखू. आम्ही एक भिंत बनून उभी राहू. मतदान केंद्रावर लोकांना जाऊ देणार नाही. कारण का गेलं तर मशिनीमध्ये सेट असतं, अशा खूप शंका करतायत लोक, बोलतायत. तर आम्ही तिथे जाऊच देणार नाही. घरात आरामात झोपा म्हणणार. आमच्या पालकांना जायचं नाही. पालक पण आता सगळे पेटून उठले. त्यांना पण आमच्या समस्या समजल्यात. आमच्याबरोबर उभे राहायला तयार आहेत. तर मी एक पालकाबरोबर पण व्हिडिओ बनवणार आहे आणि तुम्हाला पाठवणार आहे. तर बघत राहा वसीमा अंगणवाडी सेविका चॅनल. आणि पुढे पुढे सगळ्यांना शेअर करत राहा. सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट तर तुम्ही खूप जास्त करता. मला अजून करा, माझं प्रोत्साहन वाढतंय. सगळ्यांना माझ्याकडून प्रेम. आणि 15 तारीख वेट अँड वॉच. आणि जर 15 तारखेला आपला व्यवस्थित निकाल लागला तर आपण गुलाबी साड्याबरोबर ह्यांचा गुलाल उधळू. आणि नाही लागला तर ह्यांची दुकानं बंद केल्याशिवाय राहायचं नाही. एवढंच लक्षात ठेवा. जय हिंद, जय महाराष्ट्र.